मान्सूनपूर्व पावसाळ्यानंतरही नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर बनली आहे। जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये केवळ 24% पाणीसाठा उपलब्ध आहे। यामध्ये 3 धरणं पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहेत, तर 5 प्रकल्पांमध्ये 10%हून कमी साठा शिल्लक आहे। एकीकडे 6 जून उजाडून सुद्धा मान्सून राज्यामध्ये पूर्णपणे सक्रिय झालेला नाहीये, तर दुसरीकडे धरणातील पाणी पातळीही कमी झाली आहे। येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। कुसूर गावात पावसामुळे एका शेतकऱ्याच्या घरावर झाड कोसळून त्याचं नुकसान झालंय, त्यामुळे तातडीनं पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करतोय। मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके फाटाजवळ बस आणि माल ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बस आणि माल ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याचं कळते। नाशिकच्या मालेगावात एका मनोरुग्णानं धुमाकूळ घातलाय। कलेक्टर पट्टा भागामध्ये या मनोरुग्णानं हॉटेल काम करणाऱ्या कामगाराचा हातातला झारा घेऊन दुचाकीस्वाराच्या डोक्यात घातला। दरम्यान या मनोरुग्णाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। निफाडमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढलंय। सायखेडा जवळच्या सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीमध्ये पडला होता। वन विभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद करून जीवदान दिले। निफाड तालुक्यातील मरगोळी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। याआधी सुद्धा काही नागरिकांनी गावामधल्या मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं। येवल्याच्या पारेगाव इथे हरणांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी हरणांच्या कळपानं मानवी वस्तीकडे ते आता आलेले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी हरणांचा वावर पाहायला मिळतोय। चांदवडमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। दुगाव शिवारामध्ये अनेक ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर चित्रित झालाय।